गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर पहिले उठले, फ्रेश वगैरे झाले, छान रेडी झाले आणि झाल्यानंतर मम्मीने थोडंसं घरातलं काम वगैरे आवरलं कारण आम्हाला निघायला टाईम होता. आणि सगळं आवरून वगैरे झाल्यावर फायनली आम्ही निघालो आणि लोकेशनवर पोचलो. तर आम्ही गेलो होतो हुरडा पार्टीसाठी. संतोष गेस्ट हाऊस म्हणून आहे सिंहगड पायथ्याच्या साईडला. जे म्हणजे ह्या साईडला राहतात त्यांना माहीतच असेल. जरी माहीत नसेल तर तुम्ही लोकेशनवर म्हणजे टाकून जाऊ शकता. खूप छान आहे लोकेशन. तर गेल्या गेल्या पहिल्या त्यांनी आम्हाला एक बॉक्स दिला. त्या बॉक्समध्ये होता पेरू, चिंच, परत छोटी छोटी बोरं, असं बरंच काही होतं. ते पहिले आम्ही खाऊन घेतलं आणि ते खाऊन वगैरे झाल्यानंतर इकडे सगळे जे ते आपापलं फोटोशूट करत होतं. तर हे होतं त्यांचं पोस्टर आणि त्यांचं फोटोशूट चालू होतं तोपर्यंत इकडे साऊंडवाले त्यांची तयारी करत होते कारण आम्हाला भरपूर डान्स करायचा होता. आणि ते सगळं झाल्यानंतर इथे होम मिनिस्टरचा कार्यक्रमसुद्धा होणार होता. तर पहिले तरी ते सगळे आपलं फोटोशूट करत होते. फोटोशूट वगैरे सगळं झाल्यानंतर साऊंड तर चालू झाला होता, त्यामुळे सगळे एन्जॉय करत होते. आणि ही आहे पूजा माऊ, जी दरवेळेस म्हणजे माझा मेकअप करते. म्हणजे माझा कोणताही मेकअप असेल तर नेहमी हीच करते. सो ह्या दोघी पण खूप एन्जॉय करत होत्या. सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं. आणि इकडे आम्ही चरत होतो. म्हणजे आम्हाला हरभरे वगैरे असं भरपूर काही दिलं होतं त्यांनी खायला, हेच खात होतो. आणि खाऊन वगैरे झाल्यानंतर आम्ही भरपूर असं डान्स केला, खूप वेळ डान्स वगैरे केला, खूप छान एन्जॉय केलं. खूप छान म्हणजे लोकेशन आहे. पूर्ण अशी आंब्याची झाडं वगैरे आहे, अशी आमराई आहे. म्हणजे स्मॉल वेडिंगसाठी हे लोकेशनसुद्धा छान आहे. तर खूप छान डान्स वगैरे एन्जॉय केला सगळ्यांनी. आणि डान्स झाल्यानंतर आम्हाला जेवण होतं तिथे. सो व्हेज नॉनव्हेज वेगवेगळं होतं आणि मी आणि मम्मीनी आम्ही सगळ्यांनी नॉनव्हेजवर ताबा मारला. तर मस्त चिकन सुक्का होतं, चिकनचा रस्सा होता, भाकरी होत्या आणि राईससुद्धा होता. सो जेवणाची टेस्ट पण खूप सुंदर होती. तुम्ही बघू शकता, मी हे व्लॉगमध्ये ॲड केलेलं आहे. आणि भरपूर लेडीज होत्या, सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं. आणि त्यांची मुलंसुद्धा आली होती लहान लहान, तीसुद्धा खूप जास्त प्रमाणात होती. डान्स वगैरे एन्जॉय केल्यानंतर भूक लागली. सो हा होता मेनू. सगळ्यांनी मस्त जेवण वगैरे एन्जॉय केलं. जेवण एन्जॉय करून झाल्यानंतर ज्यांना चेंज करायचं होतं ते चेंज करून आले. आणि नंतर परत चेअर घेऊन बसलो होम मिनिस्टरचा प्रोग्राम बघायला. तर होम मिनिस्टरचा प्रोग्राम जो होस्ट करणारा होता तो पण खूप म्हणजे कॉमेडी होता आणि खूप छान होता. सो खूप छान प्रोग्राम झाला. म्हणजे कालचा दिवस खूप मस्त गेला. आणि इकडे ह्यांना सांगितलं होतं की ह्या बैलांसोबत सेल्फी घ्यायची. म्हणजे ह्या लेडीजनी पार्टिसिपेट केलं होतं होम मिनिस्टरच्या प्रोग्राममध्ये. सो त्यांना बैलासोबत सेल्फी घ्यायची होती, त्यामुळे ते सेल्फी घ्यायला गेल्या होत्या. आणि ज्यांची सेल्फी घेऊन झाले ते जोरात पळत परत स्टेजवर त्यांना जाऊन बसायचं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही फायनली निघालो घरी. तर असा होता. कसं वाटलं नक्कीच सांगा. थँक्यू.